श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं ज्योत्स्नास कुकिंग या माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे मस्त होणारे, मस्त फुलणारे बघा अशा प्रकारे आपण बनवलेले दही वडे। कसं वाटते तुम्हाला? आपण हीच रेसिपी पूर्ण बघणार आहोत। सोबत चटणी सोबत आपली एक चटणी, आपण हिरवी चटणी पण बनवणार आहोत, पुदिना आणि कढीपत्ता वगैरे घालून बघा। अशा प्रकारे बघा किती छान तेलात टाकल्याबरोबर किती सुंदर फुललेले आहे, एकदम तरंगत आलेले आहे। हाय ते मीडियम फ्लेमवर आपण हे तळून घेणार आहोत। बघा दिसतच आहे की नाही किती छान, म्हणजे बॅटर किती सॉफ्ट आणि मस्त फुललेलं आहे। त्याने आपले दही वडे मस्त झालेले आहेत, एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे हे दही वडेचे वडे झालेले आहेत। चला आपण फुल डिटेल रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य आणि कृतीपासून कमीत कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। साहित्य म्हणजे आपण काय घेतलेले, आपण 2 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी मुगाची डाळ। ही छान आपण 5 ते 6 तास भिजवलेली आहे। 5 ते 6 तास भिजवली, छान धुतलेली आपण 2 ते 3 पाण्याने, त्याच्यानंतर 5 ते 6 तास भिजवली, पुन्हा धुतली आहे। आणि आता आपण हिला छान असं बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये, पण जास्त पाणी ॲड नाही करणार आहोत। बघा अशा प्रकारे ही छान मस्त भिजलेली आहे डाळ। आणि आपण बिना पाण्याने, म्हणजे खूप कमी, म्हणजे पाणी वापरायचंच नाही आहे, बिना पाण्याने आपण ही डाळ छान आपण दोन्ही मिक्स करून आपण छान बारीक करून घेणार आहोत मिक्सरमधूनच। बघा आपण उपसून पण घेतलेली आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने असं त्याचं बॅटर अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्सरमधून छान अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। ते त्याच्यानंतर आपण एका मोठ्या भांड्यात घेणार आहोत आणि आपल्याला अशा पद्धतीने हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे। बघा तुम्हाला जसं दाखवत आहे ना, त्याने काय होतं की हे बॅटर ना खूप हलकं होतं। आपल्याला हे ना 5 ते 7 मिनटं कंटिन्यू जितकं जास्त आपण फेटून घेऊ ना, तितके आपले दही वडे छान मस्त हलके होणार आहे। त्याच्यात आपण घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि आपण छान याला असंच पुन्हा बघा अशा प्रकारे फेटून घ्यायचं। आपण विस्करनी पण फेटू शकतो, पण हाताने जे करायची मजा आहे ना ती वेगळीच आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हे जे बॅटर आहे ना ते व्यवस्थित मस्त असं फेटून घ्यायचं। बघा अशा प्रकारे छान आणि हलके होतात बरं याने आपले वडे। जितकं छान आपण जास्त फेटू तितकं चांगलंच आहे। बघा अशा प्रकारे। आणि आता आपलं जे वड्यांचं बॅटर आहे ते रेडी आहे। हे एवढं फेटून झालं की छान आपल्याला व्यवस्थित मस्त असं अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर असं व्यवस्थित छान असं पूर्ण मिक्स करून आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। म्हणजेच आपले मस्त जी रेसिपी आहे दही वडे, ते वडे मस्त हलके होणार आहे। बघा अशा प्रकारे। आणि आपली हे एवढं फेटून झालं की आपलं जे दही वड्यांचं बॅटर आहे बघा अशा प्रकारे आपल्याला ते टेस्ट करून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये आपल्याला थोडं घालून बघायचं आहे, कोणत्या पण थंड पाण्यामध्ये, आणि ते वर यायला हवं, म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते रेडी आहे। बघा अशा प्रकारे मस्त। आणि बघा तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे तसं टेस्ट केलं म्हणजे ते जर वर आलं म्हणजे आपलं बॅटर ते हलकं झालेलं आहे आणि आपले वडे तळायला रेडी आहेत। बघा पुन्हा एकदा करून दाखवते, ते बघा तो जो आला आहे तो वर आलेला आहे छान मस्त। आणि बघा अशा प्रकारे आपलं हे बॅटर रेडी आहे। त्यानंतर आपण काय करणार आहोत, आता आपण वडे तळायला रेडी आहेत। मस्त झालेलं आहे बॅटर। हे 2 ग्लासांचं आहे, आपला जो मापाचा ग्लास असतो आपण त्यानेच घेतलेला आहे। 2 ग्लासाचं बॅटर आहे आणि आपण त्याच्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ घातलेली आहे। बघा अशा प्रकारे, म्हणजे ही खूप जास्त हेल्दी रेसिपी होणार आहे। आता आपण पुढच्या कृतीला सुरू करूया, म्हणजे आपण छान ते वडे तळून घेणार आहोत। आपण तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये मस्त, आणि त्याच्यामध्ये आपण हाय टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। कमी याच्यात तळले तर ते वडे फुलणार नाहीत। बघा अशा प्रकारे छान असा मोठा गोळा घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडायचा आहे आणि मस्त बघा अशा प्रकारे मस्त हे वडे ना आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे, जितके मावतील तितके। आणि आपल्या तेलामध्ये ते वडे ना व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला घालायचे सर्व वडे आणि छान व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे। बघा मस्त की नाही? आणि बघा आपण तेलामध्ये घातले ते छान फुलत आहे वर। बघा की त्यांचा साईज आकार पण वाढलेला आहे। आणि आपण छान जे बॅटर छान मिक्स केलं ना हाताने फेटून घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळेच हे छान असे हलके होत आहे। आणि आपण असे साधे पण तळलेले पण खाल्लेले वडे ना खूप छान लागते। असे तळून घ्यायचे आपल्याला छान वडे। बघा अशा पद्धतीने छान व्यवस्थित। आणि बघा आपण मोठी कढई घेतली, कारण आपल्याला घरीच बनलेलं आहे। 5 ते 6 लोकांसाठी आपण एवढं 2 ग्लासांचं सारण घेतलेलं होतं,
डाळ घेतलेली होती 2 ग्लास मापाची आणि 1 वाटी आपण मुगाची डाळ घातली होती आणि अशा पद्धतीने आपले बघा मस्त आपल्याला वडे सर्व तळून घ्यायचे आहे. छान सोनेरी रंग होतपर्यंत व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. आणि तळून झाले की आपल्याला ते ना छान आपल्याला ते व्यवस्थित एका आपल्या एका प्लेटमध्ये काढायचे. त्याच्यातलं तेल निथळू द्यायचं आहे आणि तेल निथळून झालं की लगेच आपल्याला ना कोमट पाणी काढायचं आहे. कोमट पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर जसे जसे आपले सर्व वडे तळून होत आहे ते आपण बाजूला काढून ठेवूया. आणि ते सर्व झालं की आपल्याला त्यानंतर ते वडे त्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला भिजून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण तेवढी आपली प्रोसेस झाली की ते आपण वडे पिळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण रेसिपी बघणार आहोत छान पुदिन्याच्या चटणीची. आज आता हिवाळा सुरू झालेला आहे. आपल्या भाज्या पण आपल्याला भेटायला सुरू झालेल्या आहेत. मस्त हिरव्या भाज्या आलेल्या बाजारामध्ये. पुदिनाही आलेला आहे म्हणून त्याचाच फायदा उचलला. आणि आपण बघा अशा पद्धतीने आपण सर्व वडे जेवढे पण आहे ना थोडं फास्ट फॉरवर्ड करून दाखवते तुम्हाला. ते आपण तळून घेतलेले आहे बघा अशा प्रकारे छान सोनेरी होतपर्यंत. आणि त्याच्यानंतर बघा अशा मस्त झालेले आहेत की नाही एकदम म्हणजे इतकी छान रेसिपी झाली होती ना, इतकी सॉफ्ट झाली. मी तुम्हाला खरं सांगते ना मजा आली होती वडे खाऊन. आणि अशा पद्धतीने बघा व्यवस्थित आपण सर्व वडे बघा किती सुंदर फुले. असं वाटतं की तो आलू वड्यांचाच वडा आहे की काय. अशा पद्धतीने मस्त 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 झालेली आहे अप्रतिम रेसिपी. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि खरंच तुम्हाला पण खूप आनंद होईल करतानाही आणि खातानाही देखील आणि दुसऱ्यांना खाऊ घालतानाही देखील. बघा अशा प्रकारे आपण सर्वेच वडे छान व्यवस्थित तळून घेतलेले आहे. आणि आपण त्यानंतर बघा अशा पद्धतीने काढून घेतलेले होते. आणि आता ते जे आपण तेलातले वडे छान तेल पण निथळून गेलेलं होतं. आता आपण त्याच्यात घालणार आहोत छान असं कोमट पाणी. आपण ते दुसऱ्या भांड्यात घालू शकतो पण तो मोठा भांडं होतं म्हणून त्याच्यात घातलेलं आहे कोमट पाणी. आणि कोमट पाणी घातल्यानंतर आपण ते 10 ते 15 मिनटं त्याच्यामध्ये बुडवून ठेवणार आहोत. सर्व वडे बघा किती छान दिसत आहेत ना असे सोनेरी पाण्यामधले वडे. आणि 10 ते 15 मिनटं आपण त्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवूया. आणि ते झाल्यानंतर आपण त्याच्यातलं पाणी काय करूया निथळून घेऊया. निथळून झालं पाणी की त्यानंतर बघा हे वडे ना असे दिसतील. आपण याच्यातलं पाणी निथळलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण ते एका प्लेटमध्ये ठेवूया. म्हणजे जेव्हा आपल्याला सर्व करायचं आहे ना तेव्हा आपण बघा अशा किती सॉफ्ट दिसते की नाही हे वडे मस्त झालेले. पाणी छान आपण पिळून घेतलेले आहे. आणि आता आपण रेसिपी करणार आहोत चटणीची. त्याच्यासाठी काय केलेलं आहे आपण पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने. आणि आपल्याला ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. जास्त काही नाही. त्यानंतर बघा किती सोपी रेसिपी आहे ही पुदिन्याच्या चटणीची. त्याच्यानंतर आपण घातलेला आहे थोडा कढीपत्ता पण घेतलेला आहे आपण. आणि बघा अशा पद्धतीने मस्त आपण पुदिना पण आधी छान धुवून घेतलेला आपण तोडून घेतला धुवून घेतला. कोथिंबीर पण 2 मिरची घेतलेली आहे. अद्रक घेतलेलं आहे थोडंसं आणि जिरं घेतलेलं आहे. आणि आपण थोडी साखर देखील घालणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुदिना व्यवस्थित धुवून आपण मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहे. त्यात अद्रक घातलेलं आहे. त्यानंतर आपण मिरच्यांचे तुकडे घालणार आहोत. आणि मिरच्यांचे तुकडे घातले की त्याच्यामध्ये घातलं आपण थोडं जिरं. आणि त्यानंतर आपण थोडीच घालणार आहोत साखर. आणि याच्यातला एक स्टार म्हणजे आपला आहे तो निंबू. आपण छान अर्ध निंबू त्याच्यामध्ये पिळूया मस्त भरपूर निंबू. आणि त्या निंबानेच इतकी छान चव येते की नाही बघा अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच पिळूया. आणि बघा याला मिक्सर लावूया. झाली आपली चटणी रेडी आहे. इतकी झटपट होणारी ही चटणी आहे ना की खूपच छान मस्त. आणि आपण आता ऑलमोस्ट याला मिक्सर करूया आणि आपली चटणी रेडी आहे. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया म्हणजे आपली ती सर्व करायला देखील रेडी आहे. आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत दहीवड्याची. काय काय घेतलं आहे दही घेतलं आहे, पुदिन्याची चटणी, शेव, तिखट, मीठ आणि चिंचेची चटणी देखील घेतलेली आहे. आणि आपण जे वडे छान पिळून घेतलेले होते ते वाढूया आपण छान एका मस्त बाउलमध्ये. त्याच्यावर आपण घातलेलं आहे छान दही. मस्त आपण दही एक नंबर म्हणजे थोडंसं असं ताकसारखंच दही केलेलं होतं आणि ते घातलेलं आहे. आता बघा मस्त आपण दही घातलेलं आहे आणि खूप छान ही रेसिपी झालेली होती. दही घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया छान पुदिन्याची चटणी जी आपण केलेली आहे. मी रेसिपी दाखवली पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी. त्याच्यानंतर आपण त्याच्यात घातली छान चिंचेची चटणी. बघा अशा पद्धतीने
त्यानंतर आपण त्याच्यात घातलं आहे थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ आणि वावा आणि मग आपण वरून मस्त त्याच्यावर ॲड करणार आहोत भरपूर शेव. बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.